MMRDA कडून सध्या मेट्रो 9 मार्गिकेचं काम सुरू झालंय। मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाकडून मल्टी मॉडेल इंटिग्रेशन पद्धतीने मेट्रो स्थानकांच्या परिसरात सुविधांची निर्मिती केली जाते। तर आता दहिसर पूर्व ते मीरा भाईंदर मेट्रो 9 मार्गिकेच्या 8 मेट्रो स्थानकांच्या परिसराच्या विकासासाठी 2 कंत्राटदारांची नियुक्ती केली आहे। वांद्रे पूर्व रेल्वे स्थानकाबाहेर दवाखाना सुरू करण्यासाठी शौचालय तोडून टाकण्यात आलं असून ते मागणी करूनही नवं शौचालय बांधण्यात आलेलं नाहीये। त्यामुळे आता वांद्रे पूर्व स्थानकाबाहेर शौचालयाची सुविधा उपलब्ध करा असे आदेश उच्च न्यायालयाने महापालिका रेल्वे प्रशासनाला मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील घाटकोपर रेल्वे स्थानकाच्या काम मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन कडून हाती घेण्यात आलं आणि आतापर्यंत रेल्वे स्थानकामधील सरकत्या जिन्यांचं पादचारी पूल, तिकीट काउंटर आणि स्वतःच्या प्रवाशांना दिलासा मिळाला। वांद्रे टर्मिनस गोरखपूर साप्ताहिक स्पेशल गाडी 31 ऑगस्ट पर्यंत तर गोरखपूर वांद्रे टर्मिनस साप्ताहिक गाडी ऑगस्ट पर्यंत। पश्चिम रेल्वेनं 8 विशेष ट्रेनच्या फेऱ्यांमध्ये वाढ ही अशी माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत देशमुख यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले। शिवटदाण पूल 1 ऑगस्ट पासून सगळ्या प्रकारच्या वाहतुकीसाठी बंद केला जाणार आहे। त्यामुळे आता मुंबईतील वाहतूक कोंडीमध्ये आणखी भर पडणार आहे। शिवटदाण पूल बंद झाल्यास पूर्व पश्चिम प्रवास करणाऱ्या पालक विद्यार्थ्यांची प्रचंड दमछाक होण्याची चिन्ह आहेत। विधानसभेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वी ठाण्यातल्या प्रकल्पांना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून गती दिली जाते। ठाण्यामधील 9 प्रकल्पांसाठी आता कंत्राटदाराची नियुक्ती सुद्धा करण्यात आली आहे। त्यामध्ये गायमुख ते भाईंदर प्रकल्पाच्या कामाला लवकरच सुरुवात केली जाणार आहे। म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाच्या डिसेंबरमधील गृहसूचीवरील 265 घरांच्या सोडतीमधील गैरप्रकाराच्या चौकशीचा अहवाल अद्याप सादर झालेला नाही। मात्र तरी देखील दुरुस्ती मंडळाने 158 पात्र विजेत्यांना मंगळवारी देकारपत्र वितरित करण्याचा निर्णय घेतलाय। तर म्हाडा भवनामध्ये प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 50 जणांना देकारपत्र दिली जाणार आहेत। राज्यातल्या दिव्यांग बांधवांना यंदा सुद्धा रोजगार स्वयंरोजगारासाठी ई-रिक्षा वाटप करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलाय आणि तसंच दिव्यांगांना कौशल्य विकासाचं प्रशिक्षण देणारी योजना तयार करतानाच कर्जाची रक्कम 2.5 लाख रुपयांपर्यंत करण्यात यावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले। ज्येष्ठ नागरिकांची काळजी घेणं हे शासनाचं कर्तव्य आहे आणि याच भूमिकेतून ज्येष्ठांसाठीच्या कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी कर्तव्य अभियान राबवण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले। पिंपरी-गुरव ते दापोडीला जाणाऱ्या पुलावरील पाईपलाईनचं कामकाज करण्यात येणार आहे आणि उद्या दापोडी गावाचा पाणीपुरवठा सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत बंद राहणार आहे अशी माहिती पाणीपुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे। साताऱ्यामधल्या प्रस्तावित नवीन महाबळेश्वर प्रकल्पात दुर्गम भागामधील रहिवाशांना ये-जा करण्यासाठी आणि पर्यटकांना पर्यटनस्थळी जाणं सुलभ व्हावं यासाठी आता रोपवेचा पर्याय उपलब्ध करून देण्यात येणार आहे। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून नवीन महाबळेश्वराचा प्रारूप विकास आराखडा तयार करण्यात येत असून त्या आराखड्यात रोपवे प्रस्तावित आहे। काश्मीरपासून गुजरातपर्यंत मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि 2 ऑगस्ट पर्यंत 19 राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला। मुसळधार पावसामुळे हतनूर धरणाचे 41 पैकी 18 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले। धरणातून तापी नदी पात्रात विसर्ग सुरू केलाय आणि त्यामुळे आता नागरिकांनी सतर्क राहावं असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात आले। मुसळधार पावसामुळे हतनूर धरणामधून तापी नदीमध्ये विसर्ग केला जातोय। त्यामुळे आता तापी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। नदीला आलेला पूर पाहण्यासाठी नागरिकांनी पुलावर गर्दी देखील केली आहे। मात्र यावेळेस अनुचित प्रकार घडण्याची शक्यता असताना प्रशासनाचं दुर्लक्ष होत असल्याचं पाहायला मिळतंय। राज्य सरकारनं आदेश काढून 2023च्या खरीप हंगामामध्ये कापूस सोयाबीनचे भाव पडल्यानं शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीची भरपाई देण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यानुसार आता कापूस आणि सोयाबीन उत्पादकांना हेक्टरी 5,000ची मदत दिली जाणार आहे। छत्रपती संभाजीनगरच्या नवीन पाणीपुरवठा योजनेसाठीचा 1424 कोटींचा निधी हा आतापर्यंत मिळालेला आहे।
सध्या केंद्र आणि राज्य सरकारचा 494 कोटींचा हिस्सा बाकी आहे, तर हा निधी गरजेप्रमाणे मिळण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारनं योग्य ती पावलं उचलावीत असे निर्देश औरंगाबाद खंडपीठाचे न्यायाधीश रवींद्र घुगे आणि न्यायाधीश खोब्रागडे यांनी दिले. बदलापूर पश्चिमेकडील मांजरली दीपाली पार्क परिसरात सांडपाण्याचा निचरा होत नसल्यामुळे हे पाणी आता आजूबाजूच्या सोसायट्यांमधील पिण्याच्या पाण्याच्या टाक्यांमध्ये जात आहे आणि दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय. बदलापूर नगरपालिकेनं या साचलेल्या सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी तातडीनं उपाययोजना कराव्यात अशी मागणी तिथल्या रहिवाशांनी केली. तर मराठा समाजाला देण्यात आलेली कुणबी प्रमाणपत्र रद्द करावीत या मागणीसाठी नांदेडमध्ये उपोषण सुरू आहे आणि उपोषणाला समर्थन म्हणून आज नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर इथं बंद पुकारण्यात आलाय. सकल ओबीसी समाजाकडून हिमायतनगर बंदचं आवाहन करण्यात आलंय. जळगावमध्ये तापी पाटबंधारे महामंडळात कार्यकारी अभियंत्यांच्या खुर्चीला हार घालून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार युवक काँग्रेसच्या वतीनं अनोखं आंदोलन करण्यात आलंय. शेततळ्यांच्या निविदा प्रक्रियेत गैरव्यवहार करणाऱ्या कार्यकारी अभियंत्याला निलंबित करण्याची मागणी करण्यात आली आहे. धाराशिवच्या उमरगा शहरामध्ये 4 वर्षीय चिमुरडीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ आक्रोश मोर्चा काढण्यात आला. तर उमरगा प्रकरणी दोषी असणाऱ्या आरोपीला तात्काळ फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे आणि आरोपीला लवकरात लवकर शिक्षा न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये कायमस्वरूपी वैद्यकीय अधिकारी मिळावा अशी मागणी निळे निशाण संघटनेनं केली आहे. त्यासाठी आता त्यांनी तहसील कार्यालयासमोर निदर्शनं करत आंदोलन केलंय. 8 दिवसांमध्ये अधिकारी न मिळाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला. गोशाळेमधील गायींना प्रत्येकी 100 रुपयांचं अनुदान देण्यात यावं या मागणीसाठी आता गोशाळा चालक आणि गोरक्षकांनी आमरण उपोषण केलंय. धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलंय. यावेळेस मागणीकडे दुर्लक्ष केल्यास शहरातील सगळ्या जनावर कार्यालयामध्ये सोडणार असा इशारा त्यांनी दिला. तर पुण्यामध्ये श्रीद फडणवीसांच्या 99व्या वाढदिवसाच्या निमित्तानं सत्कार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात राज ठाकरेंनी तुफान फटकेबाजी केली आहे. 100 आली तरी श्रीद ताठ आहेत, सरकार मात्र आत्ताच वाकल्याची टीका त्यांनी केली आहे आणि तसंच फडणवीसांना व या अक्षरानं वाचवलं फडणवीस असते तर व्यंगचित्र झालं असतं असा देखील टोला त्यांनी लगावलाय. खासदार नारायण राणेंनी दिल्लीमध्ये सहकुटुंब पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावेळेस पंतप्रधान मोदींसोबत राणे परिवारानं चर्चाही केली आणि ही सदिच्छा भेट असल्याचं खासदार नारायण राणे यांनी सांगितलं. अंबरनाथ विधानसभा क्षेत्राचे शिवसेना आमदार डॉक्टर बालाजी किणीकर यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टनं मोठी खळबळ उडाली. आमदार किणीकर यांनी माझी हत्या झाली तरी चालेल, मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ सोडणार नाही आणि अंबरनाथचा सर्वांगीण विकास कधीच थांबू देणार नाही अशा आशयाची पोस्ट केली. झारखंड बडाबांबो रेल्वे स्थानकाजवळ अपघात झाला आणि हावडा मुंबई एक्सप्रेसचे 18 डबे घसरले आहेत. जखमी प्रवाशांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं असून घटनास्थळावरून प्रशासनाकडून बचाव कार्य सुरू आहे. तर धुळे संभाजीनगर महामार्गावरील गरताड गावाजवळ एका भरधाव ट्रकनं कारला धडक दिल्यामुळे भीषण अपघात झालाय. अपघातामध्ये मुंबईमधील तरुण पत्रकार हर्षल भदाणे याचा अपघाती मृत्यू झालाय. अन्य 2 जण गंभीर जखमी आहेत. जळगावच्या चोपडा तालुक्यामधल्या लासूर गावाजवळ पोलिसांनी 10 जिवंत कारतुसांसह गावठी बनावटीची 5 पिस्तुलं हस्तगत केली आहेत. एकूण 2,06,000 रुपये किमतीच्या मुद्देमालासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या 2 संशयितांना अटक करण्यात आली आहे. आणि आता बातमी आहे राज्यामधील आजी माजी गृहमंत्र्यांमधील वादाला आता गंभीर